गुढीपाडव्याला गुढीसाठी वापरली जाणारी साखरमाळ गाठीची माळ साखरेचा पाक करून बनवली. पाहू शकता मस्त अशी हलकी फुलकी पांढरशुभ्र अशी साखरमाळ बनली होती. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर एक छोटी वाटी भरून मी साखर घेतली. पाहू शकता. तरी पॅनमध्ये घालून घेऊ. यामध्ये जेवढी साखर घेतली त्याच्या निम्म पाणी किंवा वाटीला पाऊण वाटी, अर्धा ते पाऊण वाटी पाणी घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एक तरी पाकापेक्षा थोडं घट्ट असं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चांगले घोटवून घ्यायचे. तर हे मिश्रण थोडं घट्ट होत आलं म्हणजे चांगलं ते फेटून घ्यायचं, म्हणजे पांढरशुभ्र असं बनलं जातं. आणि हे आपण साच्यांमध्ये, मोल्डमध्ये किंवा नुसतं असं ताटावर सुद्धा याची माळ बनवू शकतो. तर आपण पुढे पाहूयाच. तर 2 ते 3 मिनटं मी हे असं व्यवस्थित मिक्स केलं होतं आणि अगदी थोडीशीच होती साखर, तर लवकरच घट होत आलं होतं. यामध्ये 1 चमचा दूध घालू. दूध घातलं नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे, पण थोडासा पांढराशुभ्र रंग येण्यासाठी या ठिकाणी मी दूध घातलं होतं. किंवा दुधाऐवजी आपल्याला फूड कलर घालायचे असतील किंवा नॅचरल कलर घालायचे असतील ना, तर कलरसुद्धा आपण या ठिकाणी वापरून वेगवेगळ्या रंगाची अशी ही साखरमाळ बनवू शकतो. 1 चमचाभर दूध घातलं होतं आणि पुन्हा फेटून घेऊ. व्यवस्थित चांगले फेटून घ्यायचं म्हणजे कलर खूप छान येतो आणि मिश्रण जे ते लागणारसुद्धा नाही ना यासाठी. त्यामध्ये अगदी चमचाभर तूप घातलं ना तरीसुद्धा खूप छान असं हे साखरमाळ बनते. किंवा आवडीनुसार आपण वेलची पूड जरी घातली ना तरी मस्त आपली साखरमाळ बनली जाते. पण आज आपण ही अगदी साधी सोपी अशी पाहतोय. साखर घातली आणि थोडंसं दूध घातलं आहे. हे होत आले पाहू शकता. तर व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं म्हणजे कलर चांगला येतो. तर थोडंसं मी प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे म्हणजे पाहू किती घट्ट झाले. तर एक तरी पाकाच्या पुढं असं इथपर्यंत घट्ट हवं आहे. तर पाहू शकता मस्त असं बनलं गेलं आहे. ते गॅस बंद केलं आहे आणि लगेचच त्या ठिकाणी मी आप्पेपत्राला तूप लावून घेतलं आहे. तर तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. तर यामध्ये ना हे तयार मिश्रण गरमच घालून घेऊ. थोडं घट्ट वाटलं जास्त तर पाणी घालून गरम करून घ्यायचं. तर असं पातळ थोडं असतानाच घालून घ्यायचं. दोरा घातला आहे असा पाहू शकता आणि पातळ असं हे घालून घ्यायचं म्हणजे माळ आपली अशी पातळसर होईल. आपल्याला जे माळ आहे ती किती हवी, जाड हवी, पातळ हवी त्यानुसार हे मिश्रण घालायचं. तर हे असं आपण आप्पेपत्रामध्ये किंवा अगदी ताटावर सुद्धा बनवू शकतो. छोटे छोटे बटर कप असतील किंवा काही साचे असतील किंवा छोटे वाटे असतील ना त्यामध्ये सुद्धा आपण हे घातलं तरी चालतं. तर पाहू शकता हे असं ताटावर ना थोडंसं तूप किंवा तेल लावून त्यावर असं घालून घेतलं दोरा ठेवून तरीसुद्धा हे खूप छान होत होतं. ताटावर घातलेलं ना हे पटकन निघालं होतं 1-5 मिनटामध्येच. तर हे असं घालून ना व्यवस्थित घट्ट होईपर्यंत आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता हे ताटावरचं पटकन निघालं होतं. तर हे आपले मस्त असे पांढरशुभ्र बत्ताशे बनून तयार झालेत. तर आपण दिवाळीला वगैरे या पद्धतीने घरच्या घरी अशी गोडाची मिठाई किंवा बत्ताशे गोल्या बनवू शकतो आणि साखरमाळसुद्धा. तर मी हे चाकून ना थोडंसं असं काढून घेतलं होतं. अगदी रात्री बनवून ठेवलं आणि सकाळी काढलं तरीसुद्धा चालणार आहे. तर एक साधारण 2 तासामध्येच मी हे काढून घेतलं होतं आणि पाहू शकता मस्त असंही बनलं होतं. आणि या ठिकाणी माळ आपली मस्त अशी बनवून तयार झाली साखरमाळ गुढीपाडव्यासाठी. कलरसुद्धा खूप सुंदर आला होता. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवा. घरच्या घरी पटकन असं बनलं जातं. तर आपल्याला कमी हवं आहे जास्त हवे त्यानुसार प्रमाण घ्यायचं आहे. तर साधारण छोट्या वाटीमध्ये 1 माळाने हे 2-3 असे हे बत्ताशे असं बनले होते पाहू शकता. ठिकाणी वापरलेला दोरा ना साधा आपला घेतला थोडा मोठा जाड म्हणजे चालेल. नसेल तर आपण जो शिलाईचा दोरा वापरतो ना तो थोडासा असा 4 पदरी करून घेतला तरीसुद्धा चालणार आहे. आणि या ठिकाणी मस्त अशी आपली माळ बनून तयार झाली पाहू शकता. तर तुम्हीसुद्धा अजून माळ बनवली नसेल ना तर गुढीपाडव्यासाठी नक्की अशी माळ बनवून ठेवा. अगदी साधी सोपी घरच्या साहित्यात पटकन होणारी. आवडीनुसार आपण कलरसुद्धा घालू शकतो आणि खाण्यासाठी अगदी कोणतेही कलर वगैरे न घालता अशी खाण्यासाठी सुद्धा माळ खूप छान होते. तर ही साखरमाळ रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा.
तर हे बत्ताशेसुद्धा अगदी पांढरेशुभ्र असेच झाले होते, पाहू शकता. तर आपण हे साच्यामध्ये किंवा अगदी असं ताटामध्ये सुद्धा बनवू शकतो. मस्त असे पटकन तुटले जात होते, असे खुसखुशीत बनले होते आणि चवीलासुद्धा अगदी मस्त असेच झाले होते. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.